पण यातल्या पुडाच्या वड्या गेल्या कुठे? पुडाच्या वड्या माझ्याकडे। अरे भाभी जी आप आइए 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 आइए। अरे आपने तकलीफ की, आपकी तबीयत खराब है और आप यहाँ पे पुड़ाची वड़ी लेके आ गए, क्या बात। और तकलीफ काय त्यात? वहिनी या बसा 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 नाही नाही बसा प्लीज बसा। श्रेयस रघुला चहा आणायला सांग वहिनींसाठी। हो सांगतो। नाही भाऊजी चहा नको, प्लेटच आणा सगळ्यांसाठी। अहो हे घरीच विसरून गेले ना हा डबा, म्हणून घेऊन आले। वहिनी तुम्ही एकट्याच आलात? अथर्व बरोबर नाही आला का? नाही तो आजी आजोबांकडे गेला ना नागपूरला, म्हणून नाही आला। क्यों? नहीं सर, वो दरअसल क्या हुआ कि दिवाली की छुट्टियों में चला गया वहां पे आणि त्याला आवडतं आजी आजोबांकडे, म्हणून तिथेच आहे अजूनही। ओके मी पण काय बोलत बसली, अहो घ्या आधी। तुम्हाला आवडतात ना? वाह वाह खमंग वास सुटलाय। तुम्हाला आवडतात ना पुडाच्या वड्या, म्हणून आणल्या। क्या बात। म्हटलं तुम्ही आता इतके लांब चाललात, तुम्हाला एकदा भेटून स्वतःच्या हाताने पुडाच्या वड्या द्यावा। वाह भाभी जी वाह, क्या टेस्ट, मजा आ गया सच में, वाह। जेनी तू घे, रघु भाऊजी भाऊजी घ्या ना। हो घेतो। घे श्रेयस, घे घे घे। वाह गुरुनाथ नहीं नहीं सर आप लीजिए ना। अरे नहीं 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 आप भी लीजिए, गुरुनाथ कोई बात नहीं इट्स ओके, मी तर काय घरी खातच असतो। क्यों भाई, अरे एक तो लीजिए। नहीं सर इट्स ओके, मतलब नाही नाही घ्या घ्या, खाऊन बघा ना। आणि काय बायकोनी केलेल्या पदार्थाचं कौतुक नवऱ्याने करायलाच हवं नाही का? नाही पण वहिनी नेहमीप्रमाणे आजही वड्या उत्तम झालेल्या आहेत। मला एक कळत नाहीये, मला ना एक फोन आला होता ह्याची रेसिपी विचारायला, आत्ता कळलं मला। काय कळलं? हेच की या वड्या बनवण्यासाठी किती मेहनत लागते ते। हो तर ऍक्च्युली वहिनी माझ्या एका मैत्रिणीला याची रेसिपी हवी होती। मग पाठवून दे ना तिला माझ्याकडे, मी शिकवेन तिला। चालेल। हा नाहीतर तुला सगळ्या रेसिपीज लिहून देतो ना मी श्रेयस, हा डोंट वरी। अच्छा कामं पेंडिंग असतील ना, जा जा गो बॅक टू युअर वर्क। ओके सर। नाही एक मिनिट श्रेयस, बस इकडे बस। आज नो वर्क, ओनली एंड ओनली कपूर सर। क्यों सर जी? बिल्कुल सही कहा पानोलकर सर, काम तो रोज करते हैं, आज सिर्फ मजे करेंगे। राइट। भाभी जी आपके हाथ का खाना खाकर ना पेट तो भर जाता है, लेकिन सच बताऊं तो नीयत नहीं भरती। आप अपने नागपुरी खाने का बिजनेस क्यों नहीं शुरू करती? सच बता रहा हूं, हाथों हाथ बिक्री हो जाएगी। हाँ। क्यों गुरुनाथ? हा आता तेवढंच बाकी राहिलं होतं। सुभेदार काही म्हणालात का तुम्ही? नाही खूप चांगलं सजेशन आहे सरांचं, हा विचार करण्यासारखं आहे, अगदी विचार करायलाच हवा। भाभी जी आप एक हाउसवाइफ हैं, ये अच्छी बात है। एक मां है, एक पत्नी है, ये भी बहुत अच्छी बात है, लेकिन आपका एक वजूद होना चाहिए। आपको अपने टैलेंट का यूज करना चाहिए। मैं तो कहता हूं आपका ही नहीं, दुनिया की हर औरत का एक वजूद होना चाहिए। काहीच बरं लागलं नाहीये।
एक काम करूया, पार्लरला जाऊया आपण. माझं पार्लर बेस्ट आहे, तुला खूप आवडेल. ऍक्च्युली आयडिया वाईट नाहीये यार. माझा ना करन्सीचा इश्यू झालाय खूप, त्यामुळे माझ्याकडे कॅश नाहीये ग. आणि माझं क्रेडिट कार्ड पण ब्लॉक झालंय समाव. तू जातेस का किंवा मी नुसती येते तुला कंपनी द्यायला? ऍक्च्युली मला पण सगळं करायचं होतं म्हणजे, बट इट्स ओके. अरे इट्स ओके कशाला? ऐक ना, मी पेमेंट करते. तसंही माझ्याकडे गॅरीचं कार्ड आहेच ना. हे नको यार, गॅरीचं क्रेडिट कार्ड नको. कम ऑन यार, एवढी फॉर्मल नको होस. इट्स ओके. तसंही तू आमच्या दोघांची एवढी हेल्प केली आहेस. आय एम शुअर गॅरी वोंट माइंड. ओके, बट अगं मी ना अशा तशा पार्लर मध्ये जात नाही. म्हणजे इथे एक 5 स्टार हॉटेल आहे ना, मी त्या पार्लर मध्ये जाते युजली. सो ओ असं आहे का? मग ठीक आहे ना, आपण तुझ्या पार्लर मध्ये जाऊया आज. मला चालेल. ऍक्च्युली मी असं एखादं पार्लर शोधतच होते. सो चालेल. थँक्यू सो मच. तुझ्यामुळे कळलं आता. आपण तिथे जाऊया. इट्स ओके, चल निघूया. थांबा, मी आलेच नाही. आता तुझ्या गॅरीचं क्रेडिट कार्ड माझ्या पण उपयोगी यावं म्हणजे झालं. राधिका मॅम, तुम्हाला इथे असं अचानक पाहून आम्ही सगळे खूप सरप्राईज झालोय. पण मॅम, मला वाटलं नव्हतं आफ्टर ऑल दिस तुम्ही गुरु सरांना हेल्प करायला याल म्हणून. नाही, मी यांना मदत करायला नाही आली. कपूर साहेब ऑफिस मधनं जाऊन राहिले ना, म्हणून त्यांना भेटायला आली. शेवटी एका माणसाच्या चुकीमुळे सगळी नाती नाही ना तोडतायत. रिअली मॅम, तुमचे थॉट्स खूप ग्रेट आहेत. पण मॅम, कपूर सर काय म्हणाले ऐकलत ना तुम्ही? स्त्रियांच्या आयडेंटिटीसाठी त्यांनी काहीतरी, म्हणजे मॅम मला जेन्युइनली असं वाटतं की तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करण्याचा तर प्रयत्न करायला पाहिजे. मॅम, त्यासाठी तुम्हाला जी काय हेल्प लागेल ना, मी इथून वेळात वेळ काढून तुम्हाला नक्की हेल्प करेन मॅम. जेनी अगं, मी पण तोच विचार करून राहिले. आणि तुझी मदत लागली ना, हक्कानी सांगेन तुला. येस मॅम. मॅम, आता मला वाटतं की मला सुद्धा स्वतःच्या आयडेंटिटीसाठी वेगळा जॉब बघावाच लागणार आहे. काऊन ग? तुझा हा जॉब चांगला आहे ना. नो मॅम, आय डोंट थिंक एनीमोर. कारण मॅम, आता कपूर सर सगळं गुरु सरांच्या हातात देणार. अल्टिमेटली गुरु सर सगळं, आय एम सॉरी मॅम, पण आता गुरु सर सगळं शनायाच्या हातात देणार. त्यामुळे शनाया, आय डोंट थिंक सो ती मला इथे टिकू देईल. त्यामुळे आय हॅव टू लुक फॉर अनदर जॉब. हे जेनी, अगं तसं काहीच व्हायचं नाही. मी सांगते ना तुला. आणि तसं काही झालंच ना, तर ऑफिस मधले सगळेजण तुझ्या पाठीशी उभे राहतील. मी पण आहे ना. असं काही नाही होणार. हा, थँक्यू मॅम. थँक्यू. मी किती वेळा सांगितलं, नात्यामध्ये थँक्यू म्हणायचं नसतं. बिल्कुल सही कहा आपने भाभी जी. जहां पे रिश्ता और संबंध होता है वहां पे थैंक्स बोलने की गुंजाइश ही नहीं रहती. और वैसे भी जो अपनेपन से पेश आए उसे थैंक्स क्या बोलना. जेनी, भाभी जी, मिस्टर पानवलकर और मेरा पूरा स्टाफ, आप लोगों को पता है कि मेरी पोस्टिंग लंदन हो गई है. मैं ये ऑफिस छोड़कर जा रहा हूं. एक तरफ आप लोगों को छोड़ने का बहुत दुख भी है और दूसरी तरफ खुशी भी है कि मैं लंदन जा रहा हूं. खैर, इसी को जिंदगी कहते हैं. वो कहते हैं ना कि जिंदगी एक ट्रेन है. एक स्टेशन आता है, दूसरा स्टेशन पीछे छूट जाता है, फिर एक स्टेशन आता है, दूसरा पीछे छूट जाता है, और इसी तरह हम आगे बढ़ते रहते हैं. आगे ही बढ़ना जिंदगी है. खैर, आप लोगों को बहुत याद करूंगा. आप लोगों ने मेरा बहुत साथ दिया है. आप लोगों के भविष्य के लिए शुभकामनाएं देता हूं. रियली, आई विल मिस यू. कपूर साहेब, मला थोडं बोलायचंय. हाँ, बोलिए ना भाभी जी, क्या कहना. तुम्ही आता ते स्वतःच्या अस्तित्वाबद्दल बोललात ना,
मी ते करून दाखवणार, विश्वासाने सांगते. वेरी गुड भाभी जी, ऑल द बेस्ट. हो झाली आहे स्क्रिप्ट तयार शूटिंगची. मी फोन करते तुला. तुम्ही आत्ता इथे? हो, जस्ट आलो आणि तुम्हाला समोर पाहिलं. थँक्स. द्या. नको, राहू दे. आज एकदम एवढी खरेदी? हे राधिकाचं सामान आहे. ती वेगवेगळी लोणची करते ना, त्यासाठी. अरे वा, म्हणजे वहिनींचं काम मार्गी लागलं वाटतं. काय म्हणतायत वहिनी, सगळं ठीक आहे ना? हे मी तुम्हाला विचारायला हवं ना. तुम्ही त्यांचे शेजारी आहात. नाही, आजकाल वेळ होत नाही. बँकेची कामं खूप असतात, तुम्हाला तर माहिती आहे. रात्री यायला खूप उशीर होतो. मग एवढ्या रात्री नानींकडे जायला बरोबर वाटत नाही. कशा आहेत वहिनी? बदलते. जे काही घडलं ते स्वीकारलंय तिने, खचून नाही गेली. जे झालं त्याबद्दल फार वाईट वाटतं. अथर्वसाठी सुद्धा. म्हणजे जे काही घडलं त्याचा काय दोष होता? आई वडिलांच्या भांडणात मुलं भरडली जातात. आयुष्यात ज्या गोष्टी नशिबात असतात ना, त्या कधीच बदलत नाहीत. आणि त्या स्वीकारण्याशिवाय आपल्याकडे पर्यायही नसतो. जे जसं समोर आलं ते स्वीकारतो ना आपण. मग आपल्याला नवीन नाती का नाही दिसत? जोडलेली माणसं नव्याने नात्यात बांधली तर? व्हॉट? ती तिथे आली होती? नाही, जरा हळू बोलशील का? हो, ती त्या कपूर सरांना वड्या द्यायला आली होती. वा, आणि तुला वाटत होतं ती नाहीच येणार म्हणून? आता जाऊ दे ना, ते महत्वाचं नाहीये. नाही कसं? आय मीन, ते आत्ता महत्वाचं नाहीये. राधिकाला समोर बघून मला धक्का बसलाच, पण मला भीती होती ही आता सगळ्यांसमोर काही बोलते की काय याची. मग काही बोलली का तुझी गवार बायको? नाही, थँकफुली तसं काही बोलली नाही ती. तेवढं भान राखलं तिने. थँक गॉड. पण आपल्याला मूर्खात काढलं रे तिने. त्यांना सोडणार नाहीये मी. जास्त ओव्हर स्मार्ट वागायला लागली ती. बच्चा शांत हो, काम डाऊन. आता बघू आपण नंतर काय करायचं ते. एकदा आता हे कपूर सर गेले की उद्यापासून मीच बॉस. मग बघू काय करायचं ते. हो यार, ते एक बरं झालंय. तो कपूरनं गेला पाहिजे एकदाचा. आता तू बॉस झाल्यावर तू काहीही करू शकशील. बरं बच्चा, ऐक, मी जरा ठेवतो आता. कपूर सरांना सी ऑफ करतो आम्ही. हा, बोलू आपण परत. ओके, बाय. शनया, ग बरं झालं तू आलीस. ती राधिका ऑफिसला गेली होती माहिती. आत्ता गॅरीचा फोन आला होता आणि ती काय त्या वड्या वगैरे घेऊन गेली आणि गॅरीच्या डब्यात काहीतरी भलतंच होतं. काय सांगतेस काय तू? हो, असली ओव्हर स्मार्ट आहे यार ही. पण हा डब्यांचा गोंधळ झालाच कसा? आणि मला मुळात हे कळत नाहीये की राधिकाला कसं कळलं की मी डबा इकडे आणून दिलाय. समिधा, अगं मांजराला वाटतं आपण डोळे मिटून दूध पितोय, कोणाला दिसणार नाही. पण तसं नसतं. आम्ही पाहिलंय. काय ग, तू ही हिला सामील झालीस? एखाद्याचा संसार जोडायचा असतो की तोडायचा? कपूर साहेबांसाठी राधिकानी पुडाच्या वड्या केल्या. सगळी मेहनत राधिकाची, आणि तू सगळं श्रेय ह्या नटवीला द्यायला निघाली होतीस. एरवी मोठे प्रॅक्टिकल वागण्याचे धडे देतेस ना आम्हाला. आता काय झालं? एक सांगून ठेवते, उगाच माझ्या राधिकाच्या वाटेला जायचं नाही. आता गाठ माझ्याशी आहे, कळलं? समिधा, सो सॉरी, पण तू प्लीज जा इकडून. अगं ती राधिका आणि त्या काकूबाई येतील ग परत. आणि ती राधिका इतकी लेक्चर देते ना आणि नुसती अंगावर धावून येते एकसारखी. प्लीज प्लीज तू जा ना इकडून.
ए हीच ना ती जिला नवऱ्याने घराबाहेर काढलं आणि दुसऱ्या मुलीला घरी आणून ठेवलं. हो ना, हीच ती बिचारी. मला तर खूपच दया येते हिची. कसं होणार आहे हिचं आणि हिच्या मुलाचं देव जाणो. नाहीतर काय, एखादी दुसरी बाई असती तर शर्मीने जीव दिला असता. पण ही राहते त्या नानाजींकडे, तिच्या नवऱ्याच्या घराच्या बरोबर समोरच्या घरात. हो, मीच राहते नानाजींकडे. मग त्याचं काय? आणि मी काहून आत्महत्या करायची? हा, मी काय गुन्हा केलाय? मी नाही आत्महत्या करणं. शरम त्यांना वाटते ते गुन्हा करतात, आणि मी तर काही गुन्हा बिना केलेले नो. माझ्या नवऱ्याने घरात दुसरी पोरगी आणून ठेवली. हे तर सगळ्यांनाच माहिती, अख्ख्या सोसायटीला माहिती. मग त्यावरती पुन्हा पुन्हा चर्चा कायची करायची? हा, यावरती पुन्हा पुन्हा चर्चा करू नये एवढंही कळत नाही का तुम्हाला शिकलेल्या बायकांना? हा, हिला तर काहीच वाटत नाहीये बोलल्या. मला काय वाटतं ते माझं मला माहिती आहे. आणि तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटलं ना तर तुम्ही घरी नेणार आहात का मला सांभाळायला? नाही ना? तेव्हा या चर्चा करणं बंद करा. मी इथे माझ्या परिस्थितीवरती मात करून राहिले, तेव्हा मी आत्महत्या वगैरे अजिबात करणार नाही. मी लढणार, मी जिंकेपर्यंत. आजी, मला आईची आठवण येत आहे. हो बाळा, ती येईल आता. हा, कामाला जायला लागलं ना तिला, येईल थोड्या वेळाने. मी पण तिचीच वाट बघतेय माहितीये. मला कंटाळा आला. कंटाळा आला? मग आपण घसरगुंडीवर जाऊया खेळायला. घसरगुंडीवर नाही जायचं. मग लाडू खाणार आहेस? लाडू पण नको, मला आई पाहिजे. आई येईल ना आता. अरे, आई आली वाटतं. आजी, मी तिथे लपतो. आई आली तर मी तिला किती वेळ केला? नानीजी, आला का अथर्व? हा, अथर्व, 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 कुठे अथर्व? अगं तो आला, पण तू आली नाहीस ना एवढा वेळ. मला वाटतं तुझी वाट बघून तो परत नागपूरला गेला असावा. असं कसं झालं? असं कसं गेलं तू नागपूरला? मी तर त्याच्यासाठी खाऊ आणलाय. कुठे गेला बरं अथर्व? सांगा ना, सांगा ना नानीजी. अथर्व, काय बाळा? पाहिलं आता कशी कळी खुलली. इतके दिवस हा समोर नव्हता तर चेहरा एवढूसा हिरमुसला झाला होता. आईचा जीवच असा असतो ग, मुलासाठी जीव तुटतो आणि एकदा का मूल समोर दिसलं की जीव भांड्यात पडतो. नानीजी, खूप दिवसांनी भेटून राहिला ना याला. पण त्याचं काय बुवा, तो आजी आजोबांकडे गेला होता. अरे काय काय लाड केले आजी आजोबांनी. आजीने मला पिझ्झा पण बनवून दिला गं शेपटा. ओ, पिझ्झा स्क्वेअर. आणि आजोबा त्यांनी काय केलं? आजोबा आली ना, मला फिरायला घेऊन गेले, खाऊ पण दिला, बागेत पण घेऊन गेले. लाडोबाई आमचा अथर्व. आई, बाबा कुठे आहे? आपण त्यांना पण सांगूया. सगळे गावठी